तर तुम्हाला माहीत आहे का? मलेशियात पण लेण्या आहेत. तर तुम्ही आजपर्यंत भारतातील, महाराष्ट्रातील लेण्या पाहिल्या, ऐकल्या असतील. मी तुम्हाला आज मलेशियातील लेण्या दाखवतो. तर मलेशियामध्ये 20% लोक हिंदू राहतात व इथे बाटू केव या नावाने एक जागा आहे. तेथे एक मुरुगन या देवाची उंच मूर्ती आहे आणि येथे बाहेरील देशातील लोक ते पाहायला येतात आणि ही जागा मलेशियातील टुरिस्ट प्लेसची अट्रॅक्टिव्ह जागा आहे. तर नमस्कार, मी योगेश आणि मी मलेशिया देशामध्ये जॉब करतो मागील 2 वर्षापासून व मी आज तुम्हाला मलेशियातील नजारे व युनिक गोष्टी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचं स्वागत आहे अजून एका अशा मजेदार मिनी ब्लॉगमध्ये. तर जॉबवरून सुट्टी झाल्यावर या पिंटाची येडेचाळी सुरू झाली. याने एक फुगा आणला होता. त्यामध्ये नायट्रोजन गॅस होता. त्यामुळे तो बलून उंच आकाशात जाणार होता. मग काय पिंट्याने दिलं सोडून आकाशामध्ये. त्याला बाय म्हणून मी दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती व मी इकडे आलो होतो. इकडे सगळे BMW, मर्सिडीज, ऑडीचे शोरूम होते. पण माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मी थेट घुसलो टरबुजाच्या दुकानात. हे आहे भला मोठा टरबूज. यांनी विकायला ठेवला होता व याची प्राईस 30 रिंगीट म्हणजेच आपल्या इंडियाचे ₹650 असे होते. मग टरबूज काय मोठे दिसल्यामुळे मग काही घेतलं नाही. मी आलो एका व तेथे बर्फाच्या म्हणजे आईसच्या बॅग भरून ठेवल्या होत्या. मग मी म्हटलं हम तो बियर पीते है, इसे अपना क्या लेना देना, म्हणत मी इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. तेथे जाऊन मी पुरी भाजी ही डिश ऑर्डर केली. पुरी बघा कशी रागाने माझ्याकडे बघत होती. मग काय तिला फोडलो आणि घेतलो घास. एक घास खाताच पोटामध्ये गेल्यानंतर मला गावाकडली आठवण आली. इंडियातले दिवस आठवले. लय इमोशनल होणे म्हणून मी निघालो रूमकडे. अंधार झाला होता व अशा प्रकारे आपल्या दिवसाचा शेवट झाला व आपण आपल्या ब्लॉगचा एंड इथेच करू. तर चला भेटूया एका नवीन दिवशी एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या या भावाला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. सी यू सून इन नेक्स्ट ब्लॉग. धन्यवाद. जय महाराष्ट्र. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग अँड व्हिडिओ. कीप सपोर्ट.